आज मी करते पुलाव। त्यासाठी बघूया लागणारे साहित्य। ही सर्व मी भाजी घेतले, टमाटर, कांदा, गाजर, मिरची, फ्लावर, 2 पेले कोलमचे तांदूळ, हिरवा वाटाणा 1 वाटी, तेल, तूप, मीठ आणि हा पुलाव मसाला, हिंग, खडा मसाला, आलं लसूणची पेस्ट आणि 5-6 मिरच्या। आता मी रेसिपीला सुरुवात करते। भाजी सर्व मी कापून घेतले आणि जिरं मात्र लक्षात ठेवा, जिरं मात्र जास्त घ्यायचं फोडणीसाठी। हे बघा, हे सर्व धुवून कापून घेतले। तांदूळ पण मी धुवून स्वच्छ घेतलेत। आता मी कुकर तापायला ठेवला आहे, रेसिपीला सुरुवात करते। सर्व साहित्य मी एकजीव करून घेतलं आहे। व्हिडिओ शॉर्ट असल्यामुळे ना मला पूर्ण दाखवता येत नाही मित्रांनो। मी मोठा व्हिडिओ टाकला आहे, तो नक्की बघा। कधी कामाला तुम्ही गेलात, कुठे बाहेर गेलात तर साधं सोप्पं आपलं हे घरामध्ये केलं की झालं। कुठे बाहेरून थकून येणार आणि कुठे मग आपण 5 पकवानं करत बसणार, डाळ भात भाजी भाकरी चपाती कुठे करत बसणार ना। साधं सोप्पं हे करायचं, संगाती दही घ्यायचं ना तर कोचिंबर घ्यायचं। मग मोठा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता मी याच्यात बेताचं पाणी टाकून आहे ना कुकरला झाकण लावून 3 शिट्या करून घेते। तूप वरून सोडल्याने काय छान तरी आले बघा। आता मी याला झाकण लावते आणि 3 शिट्या करून गॅस बंद करते। पुलाव मस्त शिजून आलाय बघा, छान दिसतं एकदम। आता मी सर्व करते। चविष्ट व्हेज पुलाव तयार आहे बघा, किती सुंदर आहे। तुम्ही पण असं एकदा करून बघा आणि हे तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता, 1 नंबर। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। पूर्ण मोठा व्हिडिओ मी टाकला आहे, तो पण तुम्ही जाऊन बघा, त्याच्यात तुम्हाला सविस्तर सगळं माहिती कळेल। धन्यवाद।